डबल काढायची तुम्हाला हालत आहे पाचवर घाल पाचवर घाल पण ते आपण उचकू पेटवलं मला मी काय पेटवलं पेटवलं टायर का वापरले टायरनं थोडा जोर झाला बाबाला काय होईल मिठाची मूठ होती थोडा पेटलो पण त्यांच्या मनासारखा पेटानच तू पाहतो मला पोळीला चूक नव्हतं माई बायको पोळी करायची तर चमच्या पोळीला पुसायची आणि हे भाऊबंद नालायक सुईनं कापीत नव्हते तुपाच्या पिशा कोणाकडून भेट पेटलो या कपाळचा मग घरी आली पठ्ठी मग कडू घास काढायचा दुःख लागतं दुर्वागत खाऊन मग माझ्या घरी आले जेवायला 2च भाकरी आणल्या आणि पिठलं आणि 2 लोणच्याच्या खापा चालली थोबाडवाशी एकच दिवस माझ्या घरी भाकरी घेऊन आले आणि 10 दिवस माझ्या घरी जेवायला अरे मी आता सत्तावा होता माझा बाप गेलाय तुम्ही माहिती पोत वाजवी गाव कधी बी ज्याच्या घरी प्रीती झालाय त्याच्या घरी जेवायला आपण बनवून द्या एक तर जाऊच नका त्यांना एक 10 किलो साखर 10 किलो चहा पावडर द्या पाहुणे लावले तिथे गेल्या तुम्ही बसाय उठाय जाता पण जेवायला अख्खं घर जेवाय तिथं काय गंगापूजन आहे काय काय आहे आणि बरं दिवसभर नाही बघा दिवसभर यांचे कांदे लागतात जेवायच्या मग त्यांच्या घरी आवडलं नाही उठ आपल्याकडे वाईट पद्धती आहे एखादा गरीब माणूस उघडून ना आज 25-30 माणसं संध्याकाळी जेव घालायची म्हणजे कोणता नाही प्रत्येकाने जेवणारे साधे आपल्या बाबाची आठवण काढतात तर पिठलं भाकर सोडी द्या कधीच नाही शरीर संपलं जग संपलं म्हणजे पाया पण सांगतो मी गेलो का माझ्या घरचे मी गेलं मी चांगला पडेल होतो अंगणात म्हणजे शरीर जात नाही देह जात नाही अरे डोक्यातून बाजू नका शरीर जात नाही देह जात नाही तुम्ही मला जातो काय तुमचं म्हणतात चालतंय आत्मा पाहिलं म्हणलं हांडा घ्या हांडा आणि हांड्यात पाणी घाला आणि हांडा वट्यावर ठेवा सूर्याची किरण हांड्यात पडली आता सूर्य केवढा आहे हांड्या एवढा ते पाणी बादलीत होता बादली एवढा ते पाणी हौदात होता हौदा एवढा मग सूर्य एक का अनेक एकच त्याचे प्रतिबिंब आणि आत्मा एकच हे सगळे त्याचे प्रतिबिंब आता पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं शरीरही जात नाही देहही जात नाही आत्माही जात नाही आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही मग जातय काय तुम्ही म्हणा 10 मिनिटं तुम्ही लावून धरलंय आणि काय जात हे सांगालच तुम्ही शरीर जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही मग जात काय नुकता हात येणं तुमचा हात हात फक्त नाताला लावा तुमच्या आणि काय होत आहे मला सांग नाही वाफे दे त्या वाफेचं नाव आहे चैतन्य आणि मारताना फक्त चैतन्यच जातं बाकी काही जात गाडी इथंच बंगला इथं शरीर इथं फक्त एवढं बंद झालं तर माणसं म्हणतात आखणी घाण येण्यापेक्षा कापूस एवढं चैतन्यच फक्त बरोबर जातं बाकी काही जात नाही नदीवर गप्पा आणि आजपासून कुलदीप पाटलांच्या श्राद्धापासून
सगळे शिर्डीवाले दांड्याची जी प्रवचन असतात धन्यवाद तुमचे काय जागा असेल तिथं त्या जागेत ज्ञानेश्वरी न्यायची नाही. नियम पाच. जर कोणी म्हणणार का न्यायची नाही तर मला काही दाव्या नुसतं पाहिलं तरी बाबा ज्ञानेश्वरी जाऊ या नाही ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची गोष्ट आहे. आणि घुंगडे सुद्धा का ज्ञानेश्वरी घुंगडे आणि ती बुका लावणारी वावला तर अख्ख्या ज्ञानेश्वरी बुका ते हार ते प्लास्टिकचे ओढे राहतात ते ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का आणि प्रवचन रंगात आलं